या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री संभोशी सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सांगवे सर, पर्यवेक्षक वैसे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करतात. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मध्य प्रदेशातील मूळ या ठिकाणी जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण अतिशय कठोर परिस्थितीमध्ये गेलं. आज ज्या भौतिक सुखसुविधा आपल्याला उपलब्ध आहे त्या बाबासाहेबांना त्यांच्या बालपणी मिळाल्या नाही. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही वाचता असाल, आपण ऐकले आहे की वेळ प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांनी रॉकेलच्या दिव्याखाली, म्हणजे आपण चिमणी म्हणतो दिवा म्हणजे छोट्याशा दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला आणि वेळ प्रसंगी रस्त्यावरच्या ज्या स्ट्रीट लाईट असतात ते रस्त्यावरचे जे खांब असतात त्या खांबाखाली बसून रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागून त्या ठिकाणी अभ्यास केला. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठोर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण चालू ठेवलं होतं. त्यांना वाचनाचा प्रचंड व्यासंग होता. थोडं मोठे झाल्यानंतर वडिलांच्या संस्थांनी साहेबराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. त्याचबरोबर त्यांनी त्याचं काही शिक्षण इंग्लंडला लंडन विद्यापीठामध्ये देखील पूर्ण केले. कोलंबिया विद्यापीठातील थोर विचारवंत आणि तेथील मेंटॉर प्राध्यापक जॉन ट्वी यांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पडलेला होता. आपलं उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भारतात आले. त्यांनी इथं आल्यानंतर जी दलित अस्पृश्य लोकांचे हाल पाहिले, त्याची परिस्थिती पाहिली आणि मग बाबासाहेबांनी मार्ग ठरवलं की यांचा उद्धार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रेरक मंत्र बाबासाहेबांनी त्या तत्कालीन समाजाला दिला. कारण तुम्ही शिकलं, साक्षर झाला, शिक्षण घेतलं तर तुमची प्रगती होईल. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्वाचं साधन आहे आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. ते बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या अस्पृश्य समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयीचे विचार अतिशय मौलिक आणि प्रेरणादायी आहे. शिक्षणाविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण जरी शिक्षण घेतलं तरी शिक्षणाबरोबर माणूस सुशिक्षित होतो, पण हा सुशिक्षित झालेला माणूस तो शीलवान देखील असला पाहिजे. मग शीलवान म्हणजे काय तर चारित्र्यवान. माणसाच्या ठिकाणी शील असलं पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे. तुम्ही फक्त शिकून सवरून मोठे झाले म्हणजे तुम्ही सुशांत आहे असं नाही. पण त्या शिक्षणात तुम्ही सुशिक्षित व्हा, पण तुम्हाला जर संस्कारित व्हायचं असेल, सुशांत व्हायचं असेल तर तुम्ही शीलवान असलं पाहिजे, चारित्र्यवान असलं पाहिजे. तर तुम्ही त्या शिक्षणाचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे तलवारीसारखं दुधारी आहे. तलवार आपण सगळ्यांना माहिती आहे. तलवारीचा उपयोग काय करतो आपण? तलवारीच्या साह्याने आपण आपल्या जीवाचं रक्षण करू शकतो, तसा एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो. मग ही तलवार कशी वापरायची? जीव वाचवण्यासाठी वापरायची का जीव घेण्यासाठी वापरायची? हे कोण ठरवतं? हे तुम्ही स्वतः ठरवता. तलवारची मूठ तुमच्या हातामध्ये असते, तर त्यामागे कार्य करणार मनगट आणि त्या मनगटाला योग्य दिशा देणारी तुमची सतत वेळ कुठली जर जागरूक असेल तर त्या तलवारीचा चांगला योग्य उपयोग होईल. त्याचप्रमाणे शिक्षणाचं देखील तसंच आहे. शिक्षण सुद्धा एक तलवारीसारखं दुधारी शस्त्र आहे. तुम्ही शिक्षण घेतलं पण घेतलेल्या शिक्षणाचा वापर जर तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी केला तरच त्याच्यामध्ये ते शिक्षणाचं महत्व आहे. पण तुम्ही त्याच शिक्षणाचा जर दुरुपयोग केला तर मग त्या शिक्षणाचे हाल आहे. तुम्हाला माहिती आपण शास्त्रज्ञ होतो, इंजिनियर होतो, एखादा इंजिनियर एखादा पूल बांधतो, एक उंच इमारत बांधतो, परंतु असाच एखादा इंजिनियर काहीतरी त्याच्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो, एखादे पूल पाडतो, इमारती पाडतो किंवा एखादा अणुबॉम्ब तयार करतो. अणुबॉम्ब हा माणसाचा जीव वाचवण्यासाठी असतो. त्याचप्रमाणे त्याचा जर आपण दुरुपयोग केला तर तो संहारक क्षेत्र म्हणून वापरला तर त्यात अनेकांचे आतोनात बळी देखील जातात. आणि मग हे शिक्षण जे शीलवान असतात, चारित्र्यवान असतात, ते शिक्षणाचा उपयोग करून समाजाची, देशाची प्रगती करतात. आणि जे दूषित होतात, शिकतात तर ज्याच्याकडे शील नसतं, चारित्र्य नसतं, ज्याचे सतत वेळपुरती जागृत असतात ते कुठेतरी अतिरिक्त होतात, दहशतवाद होतात, समाज कंटक होतात आणि देशद्रोही होऊन समाजाच्या नाशाला ते कारणीभूत होतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. शिक्षण घेऊन तुम्ही फक्त सुशिक्षित होऊ नका, तर तुम्ही सुसंस्कारित व्हा, तुझ्या नागरिक व्हा. फक्त हुशार होऊ नका तर शहाणा व्हा.
हुशार असणं आणि शहाणा त्याच्यामध्ये फरक आहे. कधी कधी अति हुशारी विनाशक येते, पण तुमच्या ठिकाणी जर शांत जागृत असेल, तुमची सतत ते जागृत असेल, तर पर्यायाने आपल्या समाजाची देशाची राष्ट्राची प्रगती होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे हे शैक्षणिक विचार, शिक्षण विचार असणारे विचार आपण आपल्या जीवनामध्ये देखील अंमलात आणले पाहिजे आणि शिक्षणाचा उपयोग हा भावी काळात भावी आयुष्यात चांगल्या कामासाठी केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं. खूप पुस्तकं वाचली, वाचनाचं प्रचंड वेळ होतं असं म्हटलं जातं. म्हटलं जातं आणि ते प्रत्यक्ष होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसातील 16 ते 18 तास अभ्यास करायचे. मग आपण ते जातच होतो 2 ते 3 तास, 4 तास, 5 तास. म्हणजे आपल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीमध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये किती कष्टामध्ये किती फरक आहे. आणि कोणीतरी 16 ते 18 तास अभ्यास केला म्हणून ते भारतरत्न झाले, ते महामानव झाले. 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या देशाची स्वतंत्र राज्यघटना असायचा विचार पुढे आला. आणि हा विचार पुढे आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घटना समिती स्थापन करण्यात आली. मग घटना समितीच्या अंतर्गत राज्यघटना संविधान देण्यासाठी मसुदा समिती महत्वाची होती, कारण अगोदर राज्यघटनेचा मसुदा तयार करणं गरजेचं होतं. आणि या मसुदा समितीचा अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आपली राज्यघटना तयार केली. राज्यघटना तयार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील इतर राज्यघटनांचाही अभ्यास केला आणि प्रत्येक राज्यघटनेमध्ये जे जे काही चांगलं होतं ते घेतलं आणि या सगळ्यांचा मिलाप करून, संगम करून आपल्या देशाची राज्यघटना तयार केली. आणि म्हणून आपल्या भारताची राज्यघटना सर्व गुण संपन्न आहे. राज्यघटना तयार केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी ते राष्ट्राला समर्पित केली आणि 26 जानेवारी 1950 पासून या राज्यघटनेप्रमाणे, या संविधानाप्रमाणे आपल्या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सुरू झाला आणि भारत देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणि सार्वभौम झाला. म्हणून आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. जसं त्यांनी घटनेसाठी काम केलं, तसेच अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी, उद्धारासाठी, उन्नतीसाठी देखील बाबासाहेबांनी काम केलं. आता आपण पाहिलं की महाराजा 14 काळाचं पाणी त्या ठिकाणी अस्पृश्य लोकांना दिलं जात होतं, पण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना घेतलं. ते 14 काळावरती सत्याग्रह केला आणि ते पाणी अस्पृश्य लोकांसाठी पुरे केलं. नाशिकचं काळाराम मंदिर, तिथे देखील अस्पृश्य लोकांना, जे दलित लोकांना प्रवेश नव्हता, तिथे त्यांनी सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी अस्पृश्य लोकांना प्रवेश मिळवून दिला. आणि अस्पृश्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक आंदोलन केली, सत्याग्रह केला. सामाजिक भेदभाव आणि उच्च नीच असा भेदभावाचं समर्थन करणाऱ्या मनस्फूर्तीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दहन केले. ती मनस्फूर्ती त्या ठिकाणी त्यांनी जाळवल्या. म्हणजे अस्पृश्य लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असं त्यांना सूचित केलं पाहिजे. त्याची एकजूट निर्माण केली पाहिजे, संघटन तयार केले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, आपल्या मागण्या मागण्यासाठी आंदोलन केले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तरच या समाजाची प्रगती होईल. हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकं लिहिली, अनेक लेखामधून त्यांनी या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. म्हणून असं म्हटलं जातं की उपस्थित समाजाच्या मनामध्ये अस्मिता निर्माण करणारे बाबासाहेब एक ज्ञानाचा प्रकाश, एक ज्ञान सूर्य होते. यासाठी बाबासाहेबांनी समता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्यानंतर मुक्त विश्व भारत नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि मुक्त नावाचं एक बातमी सुरू केली. अनेक पुस्तकं लिहिली, म्हणजे वृत्तपत्र असेल, वार्षिक असेल, साप्ताहिक असेल, अनेक पुस्तकातून त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलं. बाबासाहेबांची लेखन संपदा विपुल होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव हा फक्त भारताच्या सिनेमाचा मर्यादित न राहता आता सुंदर पलीकडे गेला आणि जगातील अनेक विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने आणि विचाराने प्रभाव झाले. म्हणजे तुमचं कार्य हे ग्लोबल स्वरूपाचं होतं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांचं ते कार्य होतं. आणि अशा या माणसाला माणूस म्हणून जगण्यास हक्क प्रदान करणाऱ्या, त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार असणाऱ्या युग प्रवर्तक, युग पुरुष अशा या थोर नेत्याची जयंती साजरी करत असताना आपलाही अभिमानाने करून येतो की त्या प्रचंड व्यासंगात हुशार असणाऱ्या, प्रखर बुद्धिमत्ता असणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म भारतामध्ये झाला आणि या बाबासाहेबांच्या सुद्धा लेखनाचं संविधान तयार झालं आणि त्या संविधानावरती आज आपल्या भारत देशाचा राज्यकारभार चालतो आणि आपण भारत देशाचे नागरिक आहोत. अशा मातृभूमीमध्ये आपला जन्म झाला, ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची
आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरे महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी ओळखलं होतं की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचे उधारी, जोपर्यंत स्त्री साक्षर होणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. आणि म्हणून मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना शिक्षणाचे धडे दिले. गुरु पाठीवरती त्यांना हास्यारी गिरवायला शिकवली, त्यांना शिक्षिका केलं आणि मग पुण्यामधील खेडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं. खूप विरोध पत्करला, प्रखर संघर्ष करावा लागला, पण त्यातूनही ते सगळं लढाया सगळं पार करून त्यांनी स्त्रियांचं शिक्षण पुढे चालू ठेवलं. आणि आता गाण्याने सांगितल्याप्रमाणे आज स्त्री उच्च पदावरती आहे, वेगवेगळ्या पदव्या प्राप्त करते, अनेक क्षेत्रामध्ये ती अग्रेसर आहे. ज्याला सगळ्यांचे प्रेरणास्थान याचं मूळ उगमस्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले असतील आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील यांच्या विषयामध्ये त्याचं मोल दडलेलं होतं. आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आपण या ठिकाणी सर्वजण पोहोचलो आहोत. अशा या दोन्हीही महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो.